आजचा आपला घटक कोणता आहे? वाचून कल्पना संकल्पना समजणे, म्हणजे वाचणे, त्यातली जी कल्पना किंवा संकल्पना दिली आहे ती समजून घेणे. आणि उपघटक काय आहे? कविता व कवितेवर आधारित प्रश्न. वा वा, म्हणजे काय वाचायचंय आपल्याला? कविता वाचायची आहे. तुम्हाला आवडतं कविता? तुम्हाला माहिती का, तुम्ही जे लहानपणापासून जे गाणे ऐकत असाल ना, ते सगळं कधी कधी कविताच होत्या बरं का. म्हणजे ये रे पावसा तुला देतो पैसा, ऐकलं की नाही ऐकलंय? ती पण कधी काळी कविताच होती. झुक 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 आगीन गाडी, हे गाणं नंतर झालं, अगोदर काय होती ती? कविताच होती. कवितेचंच गाणं होतं. कवितेला चाल लावली की गाणं होऊन जातं ना. तुम्ही चित्रपटामध्ये कोणते पण गाणे ऐकत असाल ना, ते सगळ्या काय असतात? कविता असतात. तर आपल्याला आज कविता बघायची आहे, त्याच्यावरचे प्रश्न उत्तर बघायचे. चला, प्रस्तावना दिली. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण कविता व त्यावर आधारित या प्रश्नांची उत्तरं बघूयात. चालतंय. विषय प्रवेश काय म्हणतो? कवितेचे समजपूर्वक वाचन करा. म्हणजे जी कविता दिली आहे व्यवस्थित वाचा. कवितेत आलेले विशेष शब्द, अलंकारिक शब्द याकडे बारकाईने लक्ष द्या. विशेष शब्द म्हणजे जे शब्द आपण आजपर्यंत ऐकले वाचले नव्हते किंवा जे जोडाक्षर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या ना. अजून योग्य पर्याय निवडताना गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अचूक पर्यायाचा गोल रंगवा. काय काय मुलांना नुसती घाई असते, वाचलं की चालले उत्तर घ्यायला, वाचलं की चालले उत्तर घ्यायला. इतकी घाई नाही करायची आहे. वाचा, समजून घ्या, थोडं शांत व्हा. लगेच वेळ संपेपर्यंत नका शांत बसू. काळजीपूर्वक वाचा आणि अचूक कोणता पर्याय असेल. तुम्हाला माहिती आहे का, ह्या परीक्षांसाठी जे प्रश्न वगैरे विचारलेले असतात ना, यांचा एक प्रॉब्लेम आहे. कोणता? इतकं कन्फ्युज करून टाकतील ना आपल्यासारख्याला, इतकं गोंधळात टाकतील की कळणारच नाही. प्रश्न पडणार की हे बरोबर आहे की हे बरोबर आहे, नाही का? असं होतं की तुमचं पण होत असेल ना बऱ्याच वेळेला, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर होणार ते ऍक्च्युली. तर इथे पण तसं होऊ शकतं. अचूक पर्याय काळजीपूर्वक निवडा. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात. अरे खूप नशीबवान तुम्ही, 3च प्रश्न विचारले जातात फक्त. आम्ही जेव्हा लहान होतो ना, एक कविता त्याच्यावर 10 प्रश्न. बापरे, आधीच लवकर समजायची नाही. 10 प्रश्न म्हटल्यावर काय मजा येणार ना. तुम्हाला 3च विचारले जाणार आहे. चला, सराव प्रश्न दिलाय. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं शोधा. 2 काम करायचे आपल्याला. पहिलं काय? कविता वाचणे, समजून घेणे. तिसरं काम प्रश्नांची उत्तर देणे. वर्तुळ रंगवा. चला मग, काय कविता दिली? तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. आमच्या बाई, आमचे गुरुजी सर इतक्या चाली लावून सांगायचे ना कवितांना, इतकं चाल लावत बसलं तर तुम्हाला वेळ पुरणार नाही आपल्याला इथे, म्हणून फक्त एवढंच फक्त. परंतु ना, तुम्ही जेव्हा पण कविता शिकाल कधी पण ना, कविता खूप छान असते, त्यांना चाली लावत चला. तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. किती मस्त वाटतं ना असं.